कालच कुडाळ मालवणचे माजी जनतेने नाकारलेले आमदार वैभव नाईक यांनी निलेजींवरती टीका केली। ते म्हणाले की निलेजींनी ज्यावेळी म्हणाले की निलेजी की वैभव नाईक हे शिंदे साहेबांच्या संपर्कात होते, त्यावेळी ते म्हणाले की मी गद्दारीचा कलंक मला लावायचा नव्हता, मी शिंदे साहेबांच्या संपर्कात नव्हतो, परंतु ही सपशेल वैभव नाईक हे खोटे बोलत आहेत। कारण आज पत्रकार परिषद घेण्याचा माझा उद्देश एवढाच आहे कारण ह्याच्यातलं थोडंफार मला माहिती आहे। 2024च्या इलेक्शनच्या पूर्वी मला 2-3 महिन्यापूर्वी सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला फोन आला। ते म्हणाले की तुम्ही शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये मला सांगत होते तुम्ही या, तर मी त्यांना सांगितलं की मी सन्माननीय निलेजींना शब्द दिलाय, त्यामुळे मी कुठल्याही पक्षात येऊ शकत नाही आणि मला उमेदवारी घ्यायची नाही। त्यानंतर इलेक्शनला 1.5 महिना राहिला, त्यानंतर पुन्हा मला फोन आला आणि त्यावेळी मला सांगितलं की तुम्ही जर शिंदे शिवसेनेमधून जर उभे राहत नसाल तर वैभव नाईक इकडे येत आहेत, पण त्यांची एक अट आहे की दत्ता सामंतांना सांगा एकतर त्याने उभं राहायचं नाही, त्यापेक्षा कुठच्या दुसऱ्या पक्षात जाऊ नये। कारण वैभव नाईकांना माहिती होतं की शिंदे गटामध्ये जर मी गेलो तर राणेंशिवाय पर्याय नाही, कारण वैभव नाईकांकडे काय माणसं नाही, मतदार नाही आहेत। त्यांना माहित होतं मी शिंदे गटात जरी गेलो तर मी त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही, कारण राणेंशिवाय पर्याय नव्हता। आणि त्यावेळी त्याने मला शिंदे शिवसेनेकडून विचारलं गेलं की तुम्ही उभे राहू नका, मग वैभव नाईकांना आम्ही घेतो, तो यायला तयार आहे आमच्या पक्षामध्ये। त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी उभं राहायचं की नाही राहायचं, कुठून ते माझा प्रश्न आहे, वैभव नाईकांनी कुठे जायचं तर त्याचा प्रश्न आहे। आता वैभव नाईक हेही सांगतील की दत्ता सामंतांचा काय मला फरक पडला नसता, मग 19 मध्ये मी जेव्हा फॉर्म भरलो तेव्हा माझा फॉर्म रद्द करून आटापिटा करण्याची काय गरज नव्हती, लढलं पाहिजे होतं त्याने। माझा जर त्यावेळी फरक पडला नसता, आता ते म्हणतील याच्यावर माझा फरक पडला असता की नसता, तर 19 मध्ये त्यांना जी त्यांची केविलवाणी माझ्या फॉर्म रद्द करण्याची जी धडपड होती त्याच्यावरच त्यांना माहिती होतं। त्यामुळे हे चोराच्या उलटा मोमा ज्या प्रकारे म्हणतात त्याप्रमाणे वैभव नाईक बेताल वक्तव्य करतायत। मला या ठिकाणी सांगतो गद्दार कोण? वैभव नाईकांचे वडील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, वैभव नाईक हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष। ज्या काँग्रेसने विजय नाईक यांना विधानसभेचं तिकीट पण दिलं, आता तुम्हाला निवडून यायला जमलं नाही, तुम्हाला सगळं काँग्रेसने दिलं होतं, तुमच्या घरातच काँग्रेसची सत्ता होती, ती सत्ता सोडून काँग्रेसला सोडून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या त्यावेळी त्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, ती गद्दारी नाही, ते का भूषण आहे? अहो तुम्हाला जिल्हा अध्यक्ष तुमच्याकडे, युवक तर तुमच्याकडे, तुम्हाला काँग्रेस पक्ष का नाही तुम्ही मोठं केला? त्यावेळी तुमच्या हातातच सत्ता होती ना काँग्रेसची, मग काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये का नाही वाढवला? आणि म्हणताय की मी गद्दारीचा कलंक लावायचा नाही, तुम्ही गद्दारीचा कलंक त्याच वेळी लावला आणि तुम्ही शिवसेनेमध्ये त्यावेळी प्रवेश केला। आणि या जिल्ह्यामध्ये जी 10 वर्ष तुम्ही जी काढली, असं माझं ठाम मत आहे, या जिल्ह्याला 10 वर्ष काढून तुम्ही हा जिल्हा किमान 25 वर्षांनी मागे नेला। आता सांगताय की मी निष्ठावंत आहे। वैभव नाईकांच्या जर वरच्या मतल्यामध्ये थोडंफार जर अक्कल असती म्हणजे डोक्यामध्ये, तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याला मंत्री केला असता। एवढा जवळचा आणि हुशार बुद्धिमान कुडाळ मालवणचा ओळख नसलेला आमदार जर उद्धव ठाकरेंच्या मर्जीतला असता आणि हुशार असता आणि पक्ष पुढे नेणारा असता महाराष्ट्रामध्ये,
किंवा या जिल्ह्यामध्ये, तर त्याला आमदारपद त्याला मिळालं, मंत्रिपद मिळालं असतं. का नाही दिलं त्याने? कारण हा फक्त वजनाने वाढलाय, देहाने वाढलाय, त्याच्या वरच्या मधला अजूनही पूर्ण रिकामा आहे. आज निलेश राणेंवरती त्यांनी अजिबात बोलू नये. निलेशजींनी 1.5 वर्षामध्ये 2024 मध्ये निवडून आल्यानंतर जे प्रश्न सभागृहामध्ये त्यांनी मांडले, तो MSEBीचा पहिला भूमिगत विद्युत वाहिनी असतील, मालवणमध्ये जी 3-4 सबस्टेशन होती त्याच्या अगेन्स्ट 9 सबस्टेशन नवीन मंजूर करण्यासाठी त्यांनी MSEB डिपार्टमेंटचे राज्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी अधिवेशनाने मांडलं, त्यांनी त्याला मंजुरी दिली. त्याच्यानंतर जे प्रोटेक्शन बंधारे होते ते मी तुम्हाला आकडेवारी देतो, ते जवळजवळ त्यांनी मंजूर करून घेतले. मामा वरेलकर नाट्यगृहासाठी त्यांनी निधी आणली, स्पोर्ट ग्राउंडसाठी निधी आणली, मग रॉक गार्डनसाठी निधी आणली, उडाळ मालवण कसाल जो रस्ता आहे त्याला 300 कोटीची निधी आणली. उडाळमध्ये अनेक कामं या ठिकाणी आणली. शेतकऱ्यांना जो नुकसान झालं होतं त्याच्यासाठी आवाज उठवला, त्यांना सुद्धा भरीव निधी एक वेळी त्यांना उपलब्ध करून दिली. मानगाव खोऱ्यासारख्या, पुळसबिळसारख्या फॉरेस्टमध्ये जे काही घरकुल योजना होत्या अडकलेल्या होत्या त्याविषयी त्यांनी आवाज उठवला. फॉरेस्टमध्ये काही रस्ते अडकलेले आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला. आरोग्याच्या संदर्भात त्यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला. दशावतार कलांसाठी जे 2 कोटी होते ते 4 कोटी डबल मानधन करून आणि राज्य मान्यता दशावतार कलाकारांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी आवाज उठवला. त्यांना तशी भरीव निधी त्या ठिकाणी मिळाली. मच्छीमारांचा डिझेलचा प्रश्न असतो तोही मिळवला. ह्या वैभव नायकाने 10 वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं ना. ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जे व्यासपीठ असतं ते अधिवेशन, त्या ठिकाणी किती प्रश्न ह्या माणसाने मांडले हो, किती प्रश्न या व्यक्तीने जाऊन त्या ठिकाणी मांडले. कुठेतरी पर्सेंटेज असायचं, पारंपरिक घेते त्याचे वाद लावायचे, बोटीवरती होडीवरती जायचं. हा काय खलाशी होता? यांनी खलाशी म्हणा, टांडेल म्हणा, असलीच कामं केली. ह्या माणसाला कधी विधिमंडळ कळलंच नाही आणि त्याचं वाटोळं आमच्या कुडाळ मागून मतदारसंघाचं झालं. आज निलेशजींचं काम होतं मालवण नगरपालिकेचं इलेक्शन झालं, सोबाळावर आम्हाला लढायची वेळ येईल. 100% सांगतो, आमचा एकही लोकातून निवडून आलेला नगरसेवक त्या इलेक्शनला नव्हता आमच्या पक्षामध्ये. 100% आम्ही शून्य होतो. पण निलेशजी निवडून आल्यानंतर विधिमंडळात जी कामं करतायत ते मालवणवासियांनी की कुडाळ मालवणच्या जनतेने किंवा सिंधुदुर्गातल्या जनतेने मतदारांनी त्याचं काम बघितलं. मतदार हुशार आहेत, काम बघितलं आणि शून्य असलेल्या पक्षाला सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून सर्व उमेदवार आमचे बहुमताने आम्हाला त्या ठिकाणी सत्तेत नगराध्यक्ष सकट बसवलं. हे वैभव नायकांना का कधी नाही शक्य झालं सांगा? सोपाळावरती काय शक्य झालं नाही यांना कधी लोकांना निवडून आणून सत्ता बसवायची? कारण यांनी फक्त गेली 15 वर्ष म्हणजे 2014 मध्ये जो निवडून आला त्याच्यापूर्वीची 5-7 वर्ष खोटं सांगायचं, मग रेटून सांगायचं, जनतेमध्ये फक्त दिशाभूल करण्याचं काम या माणसाने केलं. कधीही ठोस यांनी कुठलंही काम केलं नाही. आज प्रत्येक ठिकाणी आरोप करतायत. आता मामा वरेलकर नाट्यगृह 10 वर्ष का भंगारात त्याची परिस्थिती झाली, भंगारासारखी परिस्थिती झाली. भुयारी गटारची योजना का ना तुम्ही पूर्ण करून घेतली? मालवण नळपाणी योजना 46 कोटी कोणाच्या कालखंडात भूमिपूजन झालं, मंजूर झालं? का ना तुम्ही एखादी योजना मोठी पूर्ण करून तुमच्या कालखंडामध्ये त्याचं उद्घाटन केलं? तुम्ही तत्पर होता ना, सम्राट होता ना. एक योजना याला दाखव 10 वर्षामध्ये हा माणूस दाखवू शकत नाही की ही योजना माझ्या कालखंडामध्ये मी मंजूर केली आणि मी ती पूर्ण केली. ही सगळी घाण केलेली गेल्या 10 वर्षामध्ये जी संपूर्ण या मतदारसंघामध्ये जी दुरवस्था घाण जी केलेली आहे ती घाण साफ करण्याचं काम आज हा आमचा पक्ष सन्माननीय आमदार साहेब करतायत. आणि म्हणतोय मी शिंदे साहेबांकडे गेलो नाही, शिंदे साहेबांशी माझा काय संबंध नाही. अरे ताडपत्रे म्हण, पत्रे म्हण, ॲम्ब्युलन्स म्हण, सगळं तुला शिंदे साहेबांनी दिलं. शिंदे साहेबांचे पाय सुद्धा जिंकवत होतास तू तिकिटासाठी. पण तुला 100% माहिती होतं की मी राजांशिवाय निवडून येऊ शकत नाही. काल कणकवली नगरपंचायतमध्ये काय झालं? कणकवली नगरपंचायतीमध्ये निलेशजी नसते तर मी हे बोलत नाही, नगराध्यक्ष संदेश वारकर बोलतायत की हे सर्व श्रेय सन्मान्य निलेशजींचं. निलेशजी नसते तर नगराध्यक्ष मी झालो नसतो, नगरपंचायत आली नसती. मग तू का राणे पक्ष बदलतात? अरे तू काय केलं? तू काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, तुझा बाप, तू योगचा अध्यक्ष, तू काय केलं? तू गद्दारी केली ना.
म्हणजे मी एकनिष्ठ कोणी म्हणावं? अशा प्रकारची वक्तव्य विनाकारण करू नये, लोकांची दिशाभूल करू नये. तुम्ही प्रत्येक आजही तुम्ही तिकडे चव्हाण साहेब बदले का तिकडे जायचं मी निष्ठावान, तिकडे अमुक उदय सामंत असतील त्यांना जाऊन भेटायचं मी निष्ठावान, तिकडे शिंदे साहेबांना जाऊन मी निष्ठावान. आणि तुला या ठिकाणी स्थान नाही, तुला 100% माहिती आहे. आणि म्हणतो 8-9 हजारांनी 7-8 हजारांनी निलेश राणे निवडून आले. अरे निलेश राणे निवडून आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला एखाद्या खुर्चीवरती की एखाद्या पदावरती जनतेने बसवल्यानंतर त्याचं काम बघितलं जातं. ते काम बघितल्यामुळे काल मालवणची नगरपालिका असो, कालची जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन असो, आम्ही कुडाळ मालवणमध्ये 11 पैकी आमचे 10 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. कशामुळे आले? तुझा फक्त एक आला, वैभव नाईकचा जेमतेम ते तुला नाका तोंडात पाणी जाऊन एक माणूस निवडून आला. का आला नाही तुझा निवडून? मग निलेश राणेंचे आमदारांचे का 10-11 पैकी निवडून आले? म्हणजे 99% रिझल्ट हा सन्माननीय आमदारांना या कुडाळ मालवणच्या जनतेने त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन दिलेला आहे. वैभव नाईकांनी काय सर्टिफिकेट देऊची गरज नाही. परंतु अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून आज कुडाळ मालवणमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे जातोय. पालकमंत्री काल हॉटेलचं त्यांनी का भूमिपूजन केलं. वेगवेगळे ते या ठिकाणी प्रकल्प आणतायत. आज मच्छीमारांचं किल्ला सर्व्हिससाठी 46 लायसन सन्मान्य नितेशजी असतील, निलेशजी असतील यांनी एका वेळी दिली. तुझा घरातला मुख्यमंत्री होता ना उद्धव ठाकरे, 2.5 वर्ष. का नाही त्या पर्सेंटचा तू प्रश्न सोडून दिलात? का नाही तू मच्छीमारांचा प्रश्न सोडून दिलात? काय नाही एखादी भरीव निधी आणून तुझ्या कालखंडात त्या उद्धव ठाकरे लावून एखादं भूमिपूजन करून त्याचं उद्घाटन करू शकलास? तुझ्या पक्षाचाच कॅप्टन होता ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. का नाही आरोग्याचे प्रश्न सोडू शकलास? का नाही विकास कामं सोडू शकलात? मी अभिमानाने सांगेन, या मतदारसंघात गेल्या 1.5 वर्षात निलेशजींनी शासनाचे सोडून किमान 15 ते 20 कोटीची कामं स्वतःच्या खर्चातून मी दाखवू शकतो. पत्रकारांना घेऊन वैभवनाकडे जावं. 15 ते 20 कोटीची कामं लोकांच्या ज्या समस्या आहेत ते निलेश राणेंनी आपल्या एक लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःच्या खिशातून सोडवलेले आहेत. मी अभिमानाने सांगतो. आणि कधी याच्यावर जर वैभव नाईक चॅलेंज करत असतील मी यादी देतो आणि पत्रकारांना घेऊन त्याच्या वाडीमध्ये त्याच्या वस्तीमध्ये जावं त्याने. आणि हे काम गव्हर्नमेंटचं आहे का निलेशजीने स्वतः करून दिलेलं आहे हे त्यांनी त्या ठिकाणी विचारावं. अरे कुठली कामं करू शकलाच नाही, तू काय करू शकलाच नाही. आणि मी म्हणतो गद्दारीचा कलंक मला. अरे तू ज्यावेळी काँग्रेस सोडला त्यावेळीच काँग्रेसची तू गद्दारी केलीस. राणे साहेबांनी कधी नाही. काल विनायक आपला संजय राऊत यांनी काय वक्तव्य केलं की राणे साहेबांनी शिवसेना वाढवण्यामध्ये राणे साहेबांनी भोगलाय, सोसलाय, त्यांचा महत्वाचा वाटा त्या ठिकाणी होता असं संजय राऊत म्हणाले. पण काही कारणास्तव राणे साहेबांना सोडावी लागली. लक्षात घ्या, हे मी नाही बोललोय. वैभव नाईक जर ऐका नाही तर कान फुटले असतील तुमचे. हे संजय राऊत म्हणाले की राणे साहेबांना सोडावी लागली. त्यांनी खरोखरच शिवसेना वाढवण्यासाठी परिश्रम घेतले होते. हे उद्गार संजय राऊतांचे आहेत. सन्माननीय नितेशजी राणे मंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करतायत. हे उद्गार संजय राऊतांचे आहेत. आणि तू काय बोंबले मारतोय त्या ठिकाणी? जनतेने हे ओळखलं पाहिजे. जे राणेंचे 100% शत्रू संजय राऊत ते चांगलं बोलतायत. म्हणजे शेवटी चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. पण हे वैभव नाईकाला अजून काय कळत नाही मला समजत नाही. आज त्याची बरीचशी मंडळी संपूर्ण त्याला सोडून जात आहेत. याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. का ते सोडून निलेशजींकडे येत आहेत हे त्यांनी सांगावं. त्यांनी आता एखादा कार्यकर्ता 10 वर्षामध्ये असा हात धरून सांगावं की याचं भवितव्य ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर भलं मी केलंय, मी ह्याला उभा केलाय, ह्याला मी ह्या खुर्चीवर बसवलाय, असं एक उदाहरण द्यावं. एक उदाहरण ह्या आमदाराने द्यावं. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांची शिवसेनेची त्यावेळी टीम घ्यायची, आपल्या स्वार्थासाठी आपल्या इलेक्शनला फक्त खर्च करायचा. काल मालवणमध्ये नगरपालिकेमध्ये पैसे वाटले, कुठून आणले होते ते सांगावे त्यांनी. मालवण नगरपालिकेमध्ये तुमची परिस्थिती काय झाली ही त्यांनी बघावी. कालच्या जिल्हा परिषदेमध्ये काय झाली. आज वैभव नाईक यांनी निलेश राणेंवरती बोलण्याचा त्याचा अधिकार नाही असं माझं ठाम मत आहे. मी आज त्यांना जे सांगतोय आणि भविष्यात सांगतोय, वैभव नाईक मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतोय, 2029 मध्ये निलेशजी
50,000पेक्षा जास्त मताधिक्याने मी सांगत नाही या कुडाळ मालवणची मतदार जनता त्यांना निवडून देतील एवढं चांगलं काम आज निलेशजी करतायत। अरे ह्या माणसाला 288 मध्ये मतदारसंघामध्ये सभागृहात कुडाळ मालवण कुठे हे कागदार शोधावं लागत होतं। तुम्ही काढा ना 10 वर्षाचे सगळे काढा ना, मीडियात तपासा ना, कधी आपला कुडाळ मालवणचा माणूस त्या ठिकाणी उभा राहा, आज अभिमान वाटतो। आज दिल्याची नागपूर असो किंवा मुंबईचं विधिमंडळ असो, बाहेर पडल्यानंतर जसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा एखादा मोठा नेता पक्षाचा असतो तसं मीडिया निलेशजींना त्याच्या समोर कव्हर करण्यासाठी मीडियाची खचाखच गर्दी दिसायला पाहायला मिळते। ती कशामुळे? कर्तृत्वामुळे ना। वैभव नाईकांच्या वरच्या मधल्यात कधीच भर पडली नाही, फक्त ते वजन वाढवीत गेले स्वतःच। पण मतदारसंघाला त्यांनी 25-30 वर्ष मागे नेलं असं माझं ठाम म्हणणं आहे। त्यामुळे निलेशजींचं वरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे मी तुम्हाला ठामून सांगतो। आता मानधन कलाकारांचा दशावतार, अरे दशावतारात तू जातो, तुझा मुख्यमंत्री होता, का नाही त्या दशावतारांना तू त्यावेळी दिलंस ते करून? का नाही गेलास त्या ठिकाणी सांस्कृतिक मंत्र्याकडे? का नाही मुख्यमंत्र्याकडे गेला? माझी कोकणची कला आहे, का नाही त्या ठिकाणी आवाज उठवला? ती कामं सगळी वैभव नाही निलेशजींनी केली आहे। म्हणून आज मी सांगत नाही दशावतार सर्व कलाकार भजनी असो, दशावतार सगळी मंडळी आज निलेशजींच्या मागे का प्रेस घेऊन उभे राहत आहेत? त्यांना अक्कल आहे, कोणी आपलं काम केलंय, कोण आपल्यासाठी भांडतोय, कोण न्याय देतोय आपल्या विषयासाठी, आणि अभ्यासपूर्वक निलेशजी त्या ठिकाणी बोलतायत। आज निलेशजी मी म्हणत नाही, पण मीडिया म्हणते आहे की भविष्यात निलेशजी मंत्री होतील। निलेशजी मागत नाहीये की मला मंत्रिपद द्या, पण आज मीडियाच्या माध्यमातून शिंदे गटामध्ये, शिवसेनेमध्ये, विधिमंडळामध्ये एक अधिक जर कोण लढत असेल, अभ्यासपूर्वक जर कोण विषय मांडत असतील महाराष्ट्रामध्ये, तर निलेशजी त्या ठिकाणी एक युवा आमचा आमदार मांडतोय, त्याची दखल पक्षही घेतोय, विरोधकही घेते आहे आणि मीडिया पण घेते। वैभव नाईकांची का नाही कधी घेतली? हो, दीपक केसरकरला परत रिपीट केलं, त्यावेळी तुला का नाही गेलं? तू कार्यसम्राट होत असतं। कारण उद्धव ठाकरेंना माहिती आहे हे गोडावण आहे, ह्याच्या वरच्या मधल्यामध्ये काही नाही, काटेबटाटे भरलेले आहेत, ह्याला देऊन काय फायदा नाही। निष्ठेच्या वार्ता करू नका, निष्ठा सांगू नका। तुमच्या वडिलांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलंय, काँग्रेसचे तिकीट घेऊन राहिलात, आता निवडून येता आलं नाही ते तुमचा विषय आहे। तुम्ही सुद्धा युवकचं त्या ठिकाणी गेलात, मग पलटी मारली, शिवसेनेमध्ये आलात, खोटं नाटक या ठिकाणी सांगितलं, मच्छीमारांना भडकवलं, तिथे एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी भडकवलं, सीवड असेल तिकडे भडकवलं, पारंपरिक पर्सनेटमध्ये आग लावली, अशा प्रकारचे विषय करून तुम्ही या मतदारसंघाचा वाटोळं लावलं, तुम्ही तुमचा स्वार्थ साधलात। पण आज कुडाळ मालवणची जनता ही शून्य झालेली आहे, त्यांना बरं वाईट आता कळतंय। तुम्ही किती खोटे बोला, रेटून बोला, आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही। तुम्ही गावोगावी फिरता, पण तुमच्याकडे लोक जमलेले आपल्याला दिसत नाही, मी बोलत नाही, मीडियाचे फोटो बघतायत। आणि भविष्यात तुम्हाला मी सांगतो की भविष्यात सुद्धा आता येत्या काही दिवसात तुमचे उबाडाचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी निलेशजीच्या माध्यमातून आमच्या शिवसेनेमध्ये, ओरिजिनल शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे तुम्ही निलेशजींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो पत्रकारांना आणि माहिती देतो। हे बघा, आरोग्य विभागासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेज काम सुरू 350 कोटी, हे सन्मान। त्यानंतर क्रिटिकल केअर सेंटर ओरोस 14 कोटी काम सुरू। कुडाळ व मालवण तालुका उप आरोग्य केंद्र बांधकाम यासाठी 2 कोटी 80 लाख निधी मंजूर झाला असून या तारकर्ली, वाडोस, गोटोस, जांभवडे, घोटगे या ठिकाणी नवीन इमारती बांधकाम होणार आहे। लक्षात घ्या, सार्वजनिक बांधकाम विभाग PWD राज्य अर्थसंकल्पातून रस्ते डागडुजीसाठी 6 कोटीचा निधी प्राप्त। निलेशजींच्या माध्यमातून राज्य अर्थसंकल्पातून रस्ते सुधारणा दुरुस्तीसाठी 20 कोटीचा निधी मंजूर झाला असून यामध्ये 2 राज्य मार्ग SH आणि 9 प्रमुख जिल्हा मार्ग MDR यांना निधी मंजुरी दिली आहे। यात कुडाळ व मालवण, कुडाळ, घोटगे, कसाल, मालवण या रस्त्याचा समावेश आहे। मी तुम्हाला सांगतो, नाबार्ड अंतर्गत हळदीचे नेहरू येथील नवीन पुलासाठी 5 कोटी रुपये मंजूर, आता टेंडर लागलंय। सोनवडे घाट मार्ग भूसंपादन प्रक्रिया सुरू असून यासाठी शासनाकडून 40 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। गेली अनेक वर्ष प्रस्तावित असलेले वराड बाव पुलाचं भूसंपादन देखील पूर्ण होणार असून यासाठी एकूण 18 कोटीचा निधी मंजूर आहे।
जमीन मोजणीसाठी 4 लाख रुपये फी भरली असून लवकरच मोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. समाज कल्याण विभाग अंतर्गत विविध कामासाठी 2 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ तालुक्याचे पोखरण, निरुके व मालवण तालुक्यातील अजगणी, असरोंडे या गावात मागासवर्गीय वस्तीमध्ये जाणाऱ्या साकवांसाठी 1,40,40,00,000चा निधी मंजूर झालेला आहे. कुडाळ व ओरोस येथे समाज कल्याण विभागाकडून एकूण 4 वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे. यात शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी व्यवस्था होणार आहे. मी तुम्हाला अनेक कामं सांगतो या ठिकाणी या 1.5 वर्षातील. प्रादेशिक पर्यटन योजनेतून सन 24-25 आर्थिक वर्षात कुडाळ तालुक्यातील 13 कोटीचा कामांना मंजुरी. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सन 20-25-26 मध्ये कुडाळ तालुक्यातील आंबरड भगवती मंदिर, तर मालवण तालुक्यातील चिंतर स्टेप चर्च, घोंबडे मंदिर व त्र्यंबक सातेरी मंदिर कामासाठी 2 कोटीचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. MACB वीज यंत्रणा सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत 42 ट्रान्सफॉर्मर मंजुरी दिलेली आहे. 42 ट्रान्सफॉर्मरला कुडाळ मालवणमध्ये. किनारपट्टी लगतच्या गावात भूमिगत वीजवाहिनी करण्यासाठी 450 कोटीचा निधी मंजूर. सातत्याने वीज पुरवठा खंडित होणाऱ्या हेदूळ गावासाठी स्वतंत्र वीज लाईन मंजूर करण्यात आलेली आहे. आपत्ती नियंत्रण कुडाळ तालुक्यात 5 व मालवण तालुक्यात 5 अशा एकूण 10 आपत्ती व व्यवस्थापन इमारतींना मंजुरी. प्रत्यक्षात काम सुरू. आपत्ती नियंत्रण अंतर्गत कर्ली नदी पूर नियंत्रणाचा कार्यक्रम तयार. शिवापूर ते देवबाग या 91 किमी लांबीच्या नदीवर पूर्ण परिस्थिती नियंत्रण ठेवणारे बंधारे होणार. परिवहन कुडाळ मालवण तालुक्यासाठी आतापर्यंत नवीन 18 बस प्राप्त झालेल्या आहेत. 18 बस कुडाळ मालवणसाठी. कुडाळ बस स्थानक परिसर सुधारणा करण्यासाठी एकूण 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे. सिंधुदुर्ग ओरोस येथील बस स्थानक परिसर विकासासाठी 2 कोटी. गेली अनेक वर्ष अपूर्ण अवस्थेत असलेले मालवण बस स्टँड शासकीय स्तरावर पाठपुरावा करून पूर्ण करून वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलं. हे पण काम वैभव नायकांनी ते पूर्ण करता त्याला आलं नाही. नारळ फोडता आलं नाही. लक्षात घ्या. सन 2025-26 मध्ये 25-15 अंतर्गत 5 कोटी निधी मंजूर. कोकण ग्रामीण पर्यटन अंतर्गत कुडाळ मालवण 4 कोटीचा निधी मंजूर. ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी 1,10,00,000चा निधी मंजूर. वन विभाग शिवापूर शिरशिंगे रस्ता प्रश्न मार्गी लागला असून 1 कोटीचा निधी खर्च करून कुडाळ सावंतवाडी हे 2 तालुके यामुळे जोडले जाणार आहेत. पेंडूर ते धामापूर रस्ता प्रश्न 40 वर्षांनी मार्गी लागला असून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जलसंधारण विभाग पडवे धरणासाठी एकूण 46 कोटी रुपये मंजूर. घोडगे धरणासाठी 60 कोटीचा निधी मंजूर. निविदा प्रक्रिया पूर्ण. 2005 पासून रखडलेल्या भडगाव धरणासाठी 36 कोटीचा निधी मंजूर. 30% काम पूर्ण. जलसंधारण बंधाऱ्याच्या कुडाळ तालुक्यातील पावशी, चेलवण, पडवे, जांभवळे, माड्याच्यावाडी, निवचे, मानगाव, उमरस, पंदूर, कुंदे व मालवण तालुक्यातील कातोड, रामगड अशा एकूण 16 कामांसाठी 5 कोटीचा निधी मंजूर. निविदा प्रक्रिया पूर्ण. जलसंपदा विभागातून दिगस, उळास, निळेली, आरोग्य, ओरोस, हातेरी या धरणावरून सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रकल्प राबवण्यात येत असून एकूण 15 कोटीचा निधी या कामासाठी खर्च करण्यात येत आहे. कामे सुरू आहेत. शासकीय इमारती कुडाळ तहसीलदार कार्यालय इमारतीचे बांधकाम 2012 साली झाले. त्यानंतर आतापर्यंत या कार्यालयासाठी कुठलाही निधी मिळाला नव्हता. 2026 साली पहिल्यांदा तहसीलदार कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी 70 लाखाचा निधी मंजूर. कुडाळ तालुक्यात एकूण 8 नवीन तलाठी कार्यालयाच्या इमारतींना प्रत्येकी 14 लाख याप्रमाणे निधी मंजूर करण्यात आले आहे. मालवण तहसीलदार कार्यालय दुरुस्तीसाठी 30 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई गोवा हायवेवरील पावशी रस्ता रुंदीकरण व जोड रस्ते पूर्ण करण्यात आले आहे. धारापीठात येथे नवीन ब्रिज बांधकाम सुरू. बेटाळ बांबर्डे येथील अपूर्ण हायवेच्या कामासाठी 6 वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून हायवेचे रुंदीकरण पूर्ण होणार आहे. पतन विभाग देवबाग समुद्र किनारी 129 कोटीचा धूप प्रतिबंध बंधाऱ्याच्या मंजुरी मिळाली आहे आणि काम तळातील तोंडवळी, वायरी, आत्रा, कोळम, राजकोट येथे 65 कोटी
रुपयाच्या बंधाऱ्यांची कामे सुरू आहेत. कुडाळ तालुक्यातील पावशी, बिबवणे, सरंबळ, सोनवडे, चेनवन येथील बंधाऱ्याच्या कामासाठी 12 कोटीचा निधीला मंजुरी मिळाली असून त्यातील पावशी बंधाऱ्याचं काम 20% पूर्ण झाले आहे. चेनवन, वालालोल, नेरूळ, सोनवडे, बांबोळी येथे 1 कोटी 80 लाख निधी खर्चून जेटी बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. अनाव येथील जेटीला मंजुरी मिळाली आहे. मालवण शहरासाठी उपलब्ध करून दिलेली निधी. मालवण नगर परिषद येथे क्रीडा संकुलन बांधकाम करणे 4 कोटी. मालवण शहरातील रॉक गार्डन परिसर सुशोभीकरण करणे 1 कोटी. मालवण शहर नळपाणी योजनेसाठी 46 कोटीचा निधीला मंजुरी, प्रत्यक्ष कामाला सुरुवात, काम प्रगतीपथावर आहे. जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान 5.68 कोटी, एकूण कामे 55 मंजूर असून त्याची सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे. ॲग्रीमेंट स्टेज 44 कामे, स्थायी समिती व समितीसमोर 3 कामे, निविदा प्रक्रियेत 2 कामे, तांत्रिक मान्यता प्रलंबित 2 कामे, अंदाजपत्रक प्रलंबित 3 कामे. कालच मामा वरेल नाट्य तत्काळ दुरुस्तीसाठी 1 कोटीचा निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य नगर विकास खात्यातून 12 कोटी 50 लाख निधी काही दिवसातच मंजूर होईल म्हणजे झालेला आहे. मालवण शहरासाठी 2 कचरा संकलन गाड्या व 1 सेक्शन व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. कुडाळ शहरासाठी उपलब्ध करून दिलेली निधी. नगरोत्थान योजनेतून 6 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील अनेक कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. कुडाळ शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी कचरा प्रकल्पासाठी 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ शहरातील गणेश विसर्जनासाठी 1 कोटी रुपये खर्च करून गणेश घाट बांधकाम सुरू आहे. नमो गार्डनसाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले आहे. कुडाळ शहरातील RSN चौक MIDC रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. MIDC ते वेंगुर्ला जोड रस्ता, MIDC चे पाट जोड रस्ता काँक्रीटीकरण करणे या 2 कामासाठी एकूण 25 कोटीचे प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. कुडाळ नगरपंचायत इमारत बांधकामासाठी 5 कोटी निधी मंजूर झाला असून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. कुडाळ नगरपंचायतीत 2 कचरा संकल्प गाड्या व 1 सेक्शन व्हॅन उपलब्ध करून दिली. राज्य नगर विकास खात्यातून एकूण 12 कोटी 50 लाख निधी काही दिवसातच मंजुरी दिलेली आहे. क्रीडा. राज्य क्रीडा विभागाकडून कुडाळ येथील क्रीडा संकुलन उभारण्यासाठी 3 कोटीचा निधी प्राप्त झाला असून कुडाळ तहसीलदार ऑफिस शेजारी हे क्रीडा संकुलन करण्यात येणार आहे. DPDC मधून जी कामं झाली, सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेतून कुडाळ व मालवण तालुक्यात वार्षिक वर्ष 2025-26 मधून एकूण 32 कोटी 85 लक्ष एवढा निधी मंजूर होऊन खर्च झाला असून या डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत 2 कोटी 28 लाख तर इतर नागरी सुविधा, ग्रामीण मार्ग, अन सुविधा, अंगणवाडी दुरुस्ती, इतर जिल्हा मार्ग, साकव, बांधारे बांधकाम व वर्ग 2 देवस्थान, पतन विभाग, तांडा वस्ती योजना, समाज कल्याण विभाग, शाळा बांधकाम, क्रीडांगण विकास या सर्व हेडखाली मिळून 30 कोटी निधी गेल्या वर्षभरात मतदारसंघात खर्ची पडला आहे. तांडा वस्ती विकास कार्यक्रम. तांडा वस्ती विकास अंतर्गत कुडाळ तालुक्यातील पंतूर, हिल्लोक, पडवे, गोठोस, वाडोस, पोखरण, कडावल, शिरगाव, पाट, जांभवडे, गावनळे व गावासाठी तर मालवण तालुक्यातील कोटले, कातवड, कासे, हिवाळे, किंदर, तळगाव, नांदोस, असरोंडी या गावासाठी विकास कामाला 2 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. विशेष लक्षणीय 6 वर्ष ढकललेल्या करार सोनवडे पूल पूर्णत्वास नेले. 2018 सालापासून रखडलेले अनाव घाटचे पेड पूल पूर्णत्वास, अर्धवट स्थितीत असलेले मानगाव खोऱ्यातील जोडणारे कर्ली नदीवरील पूल पूर्णत्वास, किर्लोस आंबवणे पूल पूर्णत्वास, गेली 29 वर्ष प्रलंबित आंबरड धरणाच्या कामाला सुरुवात करून 3 महिन्यात काम अंतिम टप्प्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पूर्णवेळ कामगार अधिकारी नसल्याबाबत आवाज उठवून जिल्ह्याला कामगार अधिकारी मिळवून दिला. ओरोस येथे असलेले कुडाळ तालुक्यात पाणी पुरवठा कार्यालय पुन्हा कुडाळ येथे सुरू करण्यात आले. यश. क वर्ग असलेल्या तब्बल 27 पेक्षा जास्त मंदिरात निधी उपलब्ध करून दिला. कुडाळ व मालवण तालुक्यातील गेली 10 वर्ष झालेले धरण संरक्षण करून पोखरण
कडावल, जांभवडे, ओरोस खुर्द, आवळेगाव, वराड, देवली या गावात लपा योजनेत प्रस्तावित करून घेतल्या. 10 वर्ष संरक्षण न झालेल्या ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांचा सर्वे आदेश दिला. यामुळे मोठी ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग होणार, तर छोट्या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळणार. अशी अनेक कामं अजून पण माझ्याकडे काम आहे. मी तातडीची पत्रकार परिषद घेतली, परंतु वैभव नाईकांना मी सबुरीचा सल्ला देतो आहे. तुम्ही किती बोंबला, निलेश शिराण्यांचं महारथ आता तुम्ही आवरू शकणार नाही. तुम्हीच काय, कोणच आवरू शकत नाही. कारण निलेशजींचं जे काम चाललेलं आहे, ज्या पद्धतीत ते आपल्या मतदारसंघात या राज्यामध्ये काम करतायत, आणि त्यांना माहिती आहे आपल्याला लोकांनी निवडून दिलंय, त्यांचे प्रश्न कुठे मांडले पाहिजे. गेल्या 10 वर्षात वैभव नाईकांना हे साधी गोष्ट कळली नाही. ते खुळ्या म्हणजे वजर होतो आणि खूळ भांडतो, तसं ते कुठेतरी येऊन ते वजर होतं आणि खूळ भांडत आहे ते कुठेतरी गल्ली वस्तीत. त्याला कळलंच नाही सचिवालय, मंत्रालय, विधिमंडळ. त्यामुळे आमच्या कुडाळ, मालवण आणि या जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, हे या जनतेने ओळखलेलं आहे. आणि निलेशजींना सर्टिफिकेट आणि तुम्हाला त्यांच्यावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुमची माणसं तुम्हाला सोडून जात आहेत. तुमच्या माणसाचा तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही. फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही हे राजकारण करताय. ते दिवस आता संपलेले आहेत. खोटं बोला, रेटून बोला असं सांगून ह्या कुडाळ मालवणमध्ये गेली 10 वर्ष जी अवधीसा वावरत होती, त्या अवधीशेला या मतदारांनी बाजूला करून लक्ष्मीची पावलं या मतदारसंघामध्ये आलेली आहेत. त्यामुळे ही जनता पुन्हा कधीच या उद्देशाला या मतदारसंघामध्ये प्रवेश येणार नाही. त्यामुळे निलेशजींच्या मताधिक्याचा तुम्ही विचार करू नका. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सांगतो की 2029ला निलेशजींचा मताधिक्य हे 50,000पेक्षा जास्त असेल. आणि तसं जर नसेल तर मी राजकारण सोडेन, एवढं मी अभिमानाने सांगेन. अशा प्रकारचं निलेशजी स्वतः काम करतायत आणि निलेशजीच्याच कामावरती प्रेरित होऊन नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, जी इलेक्शन झाली आणि जे पक्ष प्रवेश होत आहेत मोठ्या प्रमाणात जे झाले, आता पुढे होत आहेत, हे केवळ निलेशजींच्या कामावरती प्रेरित होऊन निलेशजी जे काम विधिमंडळात करतायत, जे प्रश्न सर्वसामान्यांचे मांडतायत, याच्यावरती प्रेरित होऊन हे सगळे होत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर पोटसूळ जर उठलेलं असेल तर लवकर तुम्ही एअरटेलची बॉटल घ्यावी. कारण एक बॉटल तुम्हाला पुरणार नाही, कदाचित डझनभर पाहिजे. कारण तुम्ही कधीही तुमची वरच्या मधल्यामध्ये बुद्धी वाढली नाही. तुमचा फक्त देहाची आणि स्वतःची फक्त किलोने वजन वाढलं, परंतु विकासासाठी अक्कल तुमची कधीही वाढली नाही. त्यामुळे तुम्ही अकलेचे तारे तोडू नका, एवढा मी तुम्हाला सबुरीचा प्रश्न या प्रसंगी देतो.